The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Show Special Talks. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची ही गारद ऐकली की अंगात नवचैतन्य संचारतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा इतिहास म्हणजे शौर्य, पराक्रम, समता, धर्मनिरपेक्षता, प्रागतिक विचारांचा प्रभाव, महिलांचा सन्मान, शेतकरी आणि आदर्श कृषी धोरण यासह 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांना एकत्र आणत स्थापन केलेलं सुराज्य. महाराजांचा आदर्श, संपन्न वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती सेना यशस्वीपणे विविध उपक्रम राबवतायत. या माध्यमातून तरुण पिढीला जगण्याचा नवीन मार्ग मिळवून देऊ अशी अपेक्षा बाळगणारे छत्रपती सेनाचे संस्थापक अध्यक्ष चेतनजी तानाजी शेलार यांचे विचार ऐकण्यासाठी सुरू करूया कॅन्डिड पॉडकास्ट स्पेशल टॉक्स. नमस्कार, मी चेतन तानाजी शेलार, छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष. आज ऊर्जा पसून यांच्या व्हॉइस विस्टा या प्रोग्रामला त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि छत्रपती सेनेबद्दल आणि शिवरायांचे जे शिवजन्मोत्सव छत्रपती सेना कशा प्रकारे सादर करते याबरोबर त्यांनी जनतेसमोर आम्हाला मांडण्यासाठी ही संधी दिली. त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय. छत्रपती सेना ही दर शिवजन्मोत्सवला शिवरायांचे विचार जनतेपर्यंत कसे पोहोचवता येईल यावर प्रयत्न करते. त्यात शस्त्र, शास्त्र आणि संस्कृती यावर छत्रपती सेना जनतेपर्यंत शिवजन्मोत्सव कसा साजरा केला जातो याच्यावर माहिती देत असते. 2016 या साली छत्रपती सेनेने शिवरायांचा भव्य दिव्य असा 13 फुटी जिरेटोप हा साकारला होता. यामध्ये विश्वविक्रमामध्ये छत्रपती सेनेने त्याची नोंद केली होती. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये त्याची नोंद झालेली होती. एक छताखाली आल्या 18 पगड जाती जिरेटोपधारी होता त्यांच्या संरक्षणासाठी हे जनतेपर्यंत आम्हाला सादर करण्यासाठी आम्ही जिरेटोप जनतेसमोर सादर केला होता. जिरेटोप म्हणजे बऱ्याच जणांना माहित नाही असेल. 18 पगड जाती 12 बलुतेदार यांचं ते प्रतीक आहे. जवळपास तुम्हाला सांगतो 18 घड्या असलेला हा जिरेटोप आणि त्या तुऱ्यामध्ये 12 घड्या असतात. 18 पगड जातीसाठी 12 बलुतेदारांसाठी. त्याचबरोबर शिवरायांनी जिरेमाळी समाजाला जी मान्यता येवल्यामध्ये दिली होती त्या जिरेमाळी समाजाने जी शिवरायांना जिरेमाळ भेट म्हणून प्रदान केली होती ती जिरेमाळ शिवरायांनी त्यांच्या जिरेटोपात सादर करून घेतली, सामील करून घेतली आणि राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी शपथ घेतली. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एक छताखाली मी न्याय देईल म्हणून त्यांना ती छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. हे जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी छत्रपती सेनेने पहिला हा उपक्रम केला होता. त्या माध्यमातून व्याख्याने, शिवज्ञान स्पर्धा, परीक्षा या माध्यमातून जनतेपर्यंत शिवजन्मोत्सव आम्ही साजरा केला. हा विचारांचा शिवजन्मोत्सव झाला पाहिजे. हा शिवजन्मोत्सव नुसताच धांगडधिंगा किंवा डीजे लावून किंवा मोठमोठ्याने स्पीकर लावून नाचणं हेच संस्कार जर शिवरायांचे जनतेपर्यंत पोहोचवण्यापेक्षा शिवरायांचे खरे विचार, खरे आचार हे जनतेपर्यंत कसे सादर होतील याच्यावर आमचा पुढचा प्रवास चालू झाला. जिरेटोपानंतर छत्रपती सेनेने भवानी तलवार ही मोठ्या भव्य प्रमाणात साकारली. 13 फूट अशी भव्य दिव्य भवानी तलवार साकारण्याचा आमचा मानस होता. त्यामध्ये आमच्या छत्रपती सेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे सर्व सदस्य यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तुम्हाला सांगतो 13 फूट भवानी तलवार करण्यामागे खूप मेहनत आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली. त्यामध्ये भवानी तलवारचं पाता असेल, त्याची मूठ असेल, हे बनवताना बरेच कष्ट घेतले.
यामध्ये जनतेला सांगण्याचा एकच उद्देश होता की ही तलवार भवानी मातेनेच दिली आहे का शिवरायांकडे ती तलवार कुठल्या पद्धतीने आली हे जनतेसमोर कुठंतरी गेलं पाहिजे. सावंतवाडी या ठिकाणी अंबाजी सावंत आणि कृष्णाजी सावंत हे सरदार राहत होते. हे भवानी मातेचे भक्त होते. एक काळ असा होता का पोर्तुगीज लोकांची बोट तिथे ओहोटीमध्ये अटकल्या गेली होती. त्या ओहोटीमध्ये बोट अटकल्या गेल्यामुळं पोर्तुगीज लोक अंबाजी सावंत आणि कृष्णाजी सावंत यांच्याकडे आले की आमच्या बोटीमध्ये जी वस्तू असेल, जी तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही घेऊन टाका, पण आमची बोट बाहेर काढून द्या. दुसऱ्या दिवशी ओहोटी आली, भरती आल्यानंतर ती बोट ऑटोमॅटिक वर आली आणि ज्या पद्धतीने पोर्तुगीज लोकांनी शब्द दिला होता तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू आमच्या बोटीतून घ्या, त्यावेळेस अंबाजी सावंत आणि कृष्णाजी सावंत यांना ती जी तलवार तिथे दिसली, ती तलवार आमच्या राजाला आम्ही भेट द्यावी म्हणून तुम्ही आम्हाला ती द्यावी असं त्यांनी सांगितलं. ती तलवार पोर्तुगीज लोकांनी कृष्णाजी सावंत अंबाजी सावंत यांना ती दिली. ती तलवार दिल्यानंतर त्यांनी ती भवानी मातेच्या मंदिरात ती तलवार ठेवली आणि तिचं पूजन केलं. आपला राजा ह्या मार्गे ज्या वेळेस येईल त्या आपल्या राजाला ती तलवार आपण भेट देऊ असं त्यांचा मानस होता. नित्यानियमाने त्या तलवारीची पूजा होऊ लागली. भवानी मातेच्या मंदिरात ती तलवार ठेवलेली होती आणि काही कालांतरानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या मार्गाने मार्गस्थ होत असताना कृष्णाजी सावंत आणि अंबाजी सावंत यांनी छत्रपती शिवरायांना ती तलवार भेट म्हणून दिली आणि भेट दिली त्यावेळेस जणू काही आई भवानीचा त्याच्यात संचार झाला अशी ऊर्जा त्या तलवारीत तयार झाली आणि ती तलवार बघून छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत आनंदित झाले. जवळपास 1.25 किलोची ही तलवार होती. वजनाला हलकी आणि स्टीलचं पाते त्या तलवारीला होतं. शिवाजी महाराजांनी ते हेरलं का इतक्या हलक्या प्रतीची तलवार आणि घोडदळामध्ये ती तलवार वापरण्यास अतिशय योग्य अशी तलवार असल्यामुळे शिवरायांनी तशा पद्धतीच्या तलवारी मराठा साम्राज्याच्या छत्रपतींच्या आपल्या सगळ्या मावळ्यांसाठी बनवण्यासाठी त्या पद्धतीचं धातू वापरण्याची सुरुवात केली. तर हे सगळं जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायचं होतं. त्यासाठी आम्ही त्या भवानी तलवारीचं प्रतिकृती ही 13 फूट भव्य स्वरूपात साकारली होती. ती आज मराठा विद्या प्रसारक मंडळ येथील म्युझियम मध्ये छत्रपती सेनेकडून निशुल्क त्यांना भेट देण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जनतेला ती तलवार बघता येईल. भव्य दिव्य अशी तलवार याचं अनावरण मोठ्या स्वरूपात आम्ही केलं होतं. त्यानंतर पुन्हा अजून काहीतरी नवीन जनतेसमोर सादर करायचं यासाठी आम्ही अजून उत्सुक झालो. त्यानंतर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या घरातले देव हे देवाऱ्यात नसते. त्याचप्रमाणे आम्ही मग विचार केला तर ह्या वर्षी आपण काय केलं पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कुठेतरी आपल्या घरात आपल्या पूर्वजांना आपण जसं आपल्या घरात देवघरात आपण ठेवतो त्याचा टाक बनवतो, तसंच छत्रपती शिवाजी महाराज हे कुठेतरी आपले देव किंवा देवा समानच आहे. त्यांना कुठेतरी आपण त्या टाक स्वरूपात आपण केलं पाहिजे. आणि त्यामधून एक आमची संकल्पना होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तचर यंत्रणा कशा पद्धतीने काम करायचं आणि गुप्तचर यंत्रणा काम करत असताना जनतेसमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम ते सादर करत असे. त्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून पुढच्या योजना हे जनतेपर्यंत ते पोहोचवत असे. या योजना या जागरण गोंधळाच्या गाण्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात असे. तर त्या अर्थाने आम्ही छत्रपती सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला की जसे शिवरायांनी खंडेराव त्यांच्या डोळ्यासमोर होते तसेच आमचा मल्हार आमचा खंडेराव हा छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. म्हणून आम्ही ते जनतेसमोर गुप्तचर यंत्रणा कशी काम करते यासाठी आम्ही तो शिवरायांचा भव्य दिव्य असा 6 फूट बाय 8 फुटाचा आम्ही तांबा पितळ्यामध्ये शिवरायांचा टाक साकारला.
आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की संबंध महाराष्ट्रामध्ये तो शिवरायांचा टाक इतका प्रसिद्ध झाला. जवळपास 30 ते 40 हजार लोकांनी आपल्या घरामध्ये शिवरायांचा टाक हा त्यांच्या देवाऱ्यामध्ये बसवलेला आहे. याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. हा टाक आम्ही विश्वविक्रमामध्ये याची नोंद केली होती. त्या शिवजन्मोत्सवानिमित्त आम्ही सर्व आसपासच्या जवळपास 20-22 शाळांमध्ये शिवज्ञान स्पर्धा घेतली. त्या शिवज्ञान स्पर्धेमध्ये आम्ही शिवरायांबद्दलच्या सगळ्या माहिती, गुप्तचर यंत्रणा या सगळ्या गोष्टींचं त्या वर्षी प्रश्नमंजुषा आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत सादर केली. जवळपास त्या वर्षी 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. त्या विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस समारंभ म्हणून त्या शिवजन्मोत्सवच्या 2 दिवस आम्ही तिथे कार्यक्रमाला बोलवून त्यांचे प्रशस्तीपत्र, त्यांची प्रशंसा तिथे आम्ही केली. यामधून जनतेपर्यंत त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांपर्यंत शिवजन्मोत्सव हा आदर्श कसा असला पाहिजे हे आम्ही आमच्या सगळ्या कार्यक्रमातून जनतेपुढे सादर करत असतो. त्यानंतर पुढील वर्षी जे होतं त्या वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तळहाताच्या बोटावरती कसं राज्य जिंकता येतं हे जनतेला युक्तीतून कसं शिकवलं शिवरायांनी मावळ्यांना हे जनतेसमोर सादर करण्यासाठी आम्ही वाघनखे आणि कट्यार ही भव्य दिव्य अशा स्वरूपात सादर केली होती. जवळपास 6 फूट ही आमची वाघनखे होते, 8 फुटाची कट्यार होती. तळहाताच्या बोटावर कसं राज्य जिंकता येतं हे आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं, जनतेपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यासाठी व्याख्यानं झाले, पोवाडे झाले, त्याचबरोबर शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं. त्याच्या पुढील वर्षी छत्रपती शिवरायांची कवड्याची माळ आम्ही ती जनतेपर्यंत सादर केली. कवड्याच्या माळीचं महत्व असं आहे, जणू काय आई जगदंबेने शिवरायांना जो प्रसादच दिलाय, ती कवड्याची माळ. जनतेच्या रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालणारा राजा म्हणजे एकच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी कधीच आपल्या अंगावर सोनं परिधान केलं नाही. शिवरायांनी कायम कवड्याची माळच आपल्या अंगावर परिधान केली आणि ही कवड्याची माळ, ह्या कवड्याच्या माळीचं अजून एक महत्व आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यासाठी आम्ही तानाजी मालुसरेंच्या ज्या वंशज आहे त्या वंशजांना आम्ही आपल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलवलं होतं. त्यांच्याकडील जी तानाजी मालुसरेंच्या देहावर शिवरायांनी जी गळ्यातून काढून कवड्याची माळ दिली होती ती माळ त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी आणली होती. सिंहगडाच्या वेळेस जे काही युद्ध झालं, या युद्धात तानाजी मालुसरेंच्या देहावर प्राण सोडताना तानाजी मालुसरेंना शिवरायांनी जी कवड्याची माळ दिली होती ती कवड्याची माळ कशी होती, किती वजनाची होती, त्या कवड्याच्या माळीमध्ये किती कवड्या होत्या, हे सगळं बारीक सारीक बारकावे हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती सेनेने हा उपक्रम घेतला होता. त्यामध्ये 61 कवड्यांची माळ ही छत्रपती शिवरायांच्या गळ्यात होती. ती कवड्यांची माळ आम्ही भव्य दिव्य अशा स्वरूपात केली होती. एक कवडी जवळपास आम्ही 1.25 फूट अशी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात केली. जवळपास 21 फुटाची कवड्याची माळ आम्ही जनतेसमोर सादर केली होती. त्याचंही विश्वविक्रमात नोंद केली होती. त्याचबरोबर मागील वर्षी छत्रपती सेनेने जो इतिहास जनतेला माहित नाही तो सादर करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे आणि एखाद्या राजाचं राजपण केव्हा सिद्ध होतं, ज्या वेळेस त्या राजाचं स्वतःचं चलनात येतं आणि ते चलन जवळपास 15 ते 20 देशात ते चलनात येतं, त्यावेळेस तो राजाचं राजत्व सिद्ध होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई आणि सुवर्ण होन अशा प्रकारचे चलन अंमलात आणले होते. सुवर्ण होन हे सुवर्ण धातूत का असावं, सुवर्ण धातू हा 12 ते 15 देशांमध्ये कसंही चालणं शक्य आहे हे शिवरायांच्या लक्षात आलं होतं. त्यानुसार शिवरायांनी स्वतःचं जे मोठं चलन होतं सुवर्ण शिवराई होन हे चलन आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी चालू केलं होतं.
शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सुवर्ण तुला झाली. ह्या सुवर्ण तुलेमध्ये हे सुवर्ण होल याचं वजन शिवरायांच्या याच्यात सुवर्ण तुलामध्ये केलं गेलं आणि त्या कार्यक्रमाला जे 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 काही प्रमुख पाहुणे आले होते ह्या प्रमुख पाहुण्यांना ही सुवर्ण होल म्हणून भेट दिली. हा इतिहास जनतेपर्यंत माहीत नव्हता, कोणालाच त्याबद्दल कल्पना नव्हती. आम्ही महाराष्ट्र शासन तसेच नाशिकचे बरेच इतिहासकार यांच्याबरोबर आम्ही संपर्क केला. तो सुवर्ण होल कशा पद्धतीने बनवता येईल याच्यावर आम्ही बऱ्याच चर्चा केल्या. त्यानंतर आम्ही सुमारे 8 फूट बाय 8 फुटाचा हा सुवर्ण होल आम्ही बनवायला सुरुवात केली. तो सुवर्ण होल तयार झाला, पण तो एकाच बाजूने दिसेल यासाठी एकाच बाजूने दिसेल. मग आपण जे केलेलं मोठं कार्य हा सुवर्ण होणे हा दोन्ही बाजूने दिसला पाहिजे, कारण त्याच्यावर राजा शिव एका बाजूने, दुसऱ्या बाजूने छत्रपती असा त्याच्यावर मजकूर लिहिलेला आहे. हा मजकूर जनतेला दिसावा म्हणून तो गोल कसा फिरता येईल याच्यासाठी आमचे ते प्रयत्न होते. परत तो आम्ही जनतेसमोर तो पूर्ण होऊन कसा गोल फिरून दिसेल याच्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने आम्ही जनतेसमोर सादर केला. हे दरवर्षीचं महत्वाचं जे विशेष तुम्हाला आम्ही सांगितलं. त्याचबरोबर छत्रपती सेना शिवजन्मोत्सव साजरा करताना नुसतंच पुरुष प्रधान असलेला हा प्रोग्राम नसला पाहिजे यासाठी छत्रपती सेनेने महाराष्ट्रात किंवा भारतात महिलांसाठी हा कसा प्रोग्राम झाला पाहिजे याच्यावर विचार केला. दर शिवजन्मोत्सवला 3 दिवस हा प्रोग्राम असतो. त्या 3 दिवसामधील 1 दिवस आम्ही हा फक्त आणि फक्त महिलांसाठी देतो. महिलांना कुठेतरी शिवरायांप्रती व्यक्त होता आलं पाहिजे, कुठेतरी महिलांनी शिवरायांचे पोवाडे गायले पाहिजे, कुठेतरी शिवरायांबद्दलचं त्यांनी प्रेम व्यक्त केलं पाहिजे, कुठेतरी त्यांना थोडासा नाचण्याचा आनंद शिवरायांप्रती घेता आला पाहिजे. यासाठी छत्रपती सेनेने जवळपास आता 8 वर्ष आले महिलांसाठी महिलांचा शिवजन्मोत्सव हा 1 दिवसाचा त्यांचा प्रोग्राम आम्ही फिक्स करून दिलाय. यामध्ये नाशिक जिल्ह्याभरातून बऱ्याच महिला त्या प्रोग्रामला येत असतात. आता आम्हाला जवळ आमची कार्यक्रम स्थळाची जागा आम्हाला कमी पडत चाललेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला तिथे सहभागी होतात. छत्रपती सेनेने पहिली शिवजन्मोत्सव मिरवणूक ही सुरुवात केली 2016ला. तारखेनुसार पहिली मिरवणूक जी नाशिकमध्ये होती त्या तारखेनुसार पहिल्या शिवजन्मोत्सव मिरवणुकीचा मान हा छत्रपती सेनेचा आहे आणि तो अविरत पुढे चालू राहील. जवळपास 8 वर्षापासून ही मिरवणूक पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने जनतेसमोर सादर होत असते. ती आजपर्यंत चालू आहे, यापुढेही चालू राहील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या आम्ही जवळपास 8 वर्षापासून घेत असतो. ह्या ज्या तुम्हाला मी सांगितलं, ज्या वस्तू छत्रपती सेनेने जनतेपर्यंत सादर केल्या त्या वस्तूंवर प्रश्नमंजुषा ही त्यांच्या शाळेमध्ये आम्ही जाऊन देत असतो. त्याच्यातून त्यांचे उत्तर आले का त्यांना बक्षीस देत असतो, त्यांना प्रेरणा देत असतो. ह्या वर्षी 350 वर्ष पूर्ण झाले सुवर्ण होलला. त्याचे प्रतिकृती आम्ही मोठ्या प्रमाणात इथे बनवून घेतली. जवळपास 12,000 प्रतिकृती आम्ही सुवर्ण होलच्या बनवून घेतल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रश्नांचे उत्तर दिले त्या विद्यार्थ्यांना आम्ही ती सुवर्ण होल वाटप केली आहे. याआधी आम्हाला नाशिक इतिहासकार मंडळाकडून शिवराई जी आम्हाला मिळाली होती त्यांनी शिवराई जवळपास आम्हाला 21 शिवराई दिल्या होत्या. 2018च्या ज्या शिवजन्मोत्सव मध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना वाटप केली होती त्या विद्यार्थ्यांनी आजही ती शिवराई त्यांच्या शोकेसला जपून ठेवलेली आहे. आम्हाला त्यांनी ह्याही वर्षी त्यांनी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्यांच्या शोकेस मधला फोटो दाखवला. जे हा इतिहास विद्यार्थ्यांना आवडीचा कसा होईल याच्यासाठी छत्रपती सेना जो प्रयत्न करत होती ती आज खऱ्या अर्थानं त्याला आम्हाला ते जे त्यांचे जे फोटो बघून त्यांच्या इतिहासाबद्दलचा उत्साह बघून हे आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटतं. या वर्षी अखिल भारतीय शिवसाहित्य संमेलन सादर होणार आहे जळगावमध्ये. या जळगावच्या प्रोग्रामला जवळपास भारतातून सर्व शिवभक्त, सर्व मावळे आणि राजघराण्यातले मोठे मोठे लोक तिथे आमंत्रित केले आहेत. त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आम्हाला विनंती केली आहे की छत्रपती सेनेने ज्या वस्तू साकारल्या त्या वस्तू
आमच्या शिवसाहित्य संमेलनासाठी तुम्ही घेऊन यावा आणि जनतेसमोर त्या दिसाव्या ही आम्हाला विनंती केली आहे. लवकरच तो प्रोग्राम जळगावमध्ये सादर होणार आहे. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र इतिहासकार मंडळाने छत्रपती सेनेच्या ह्या कार्याचा गौरव म्हणून छत्रपती सेनेला यावर्षी पुरस्कार प्रदान केला आहे. छत्रपती सेनेला महाराष्ट्र शासनाकडून एक शिव पुरस्कार हा मिळालेला आहे. त्याचा मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो. आणि मी तुम्हाला ज्या मागील या सगळ्या गोष्टी सांगितल्या यामध्ये आम्ही तुम्हाला एक सांगायचं राहिलं की स्वसंरक्षणाचे धडे आम्ही जनतेपर्यंत ते देत असतो आणि विद्यार्थ्यांना आपण ते शिकवत असतो. त्याच्यामध्ये दानपट्टा असेल, भाला असेल, तलवारबाजी असेल, शिवकालीन आपण शस्त्र हे चालवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी त्याच्यासाठी आपण 3 महिन्याचा जो विद्यार्थ्यांना आपण तिथे कोर्स आपण म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी आम्ही तिथे शिबिर आयोजित करत असतो. आपल्या कोणाला छत्रपती सेनेमध्ये दाखल व्हायचं असेल, तुम्हाला आमच्या संघटनेमध्ये जॉईन व्हायचं असेल तरी त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं. मी सगळ्यांना विनंती करतो का आमचा जो इतिहासपूर्ण जो शिवजन्मोत्सवाचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामाला सगळ्यांनी भेट द्यावी, आमच्यामध्ये सामील व्हावं. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचे पुढील अजून बरेच विक्रम आपल्याला जनतेपर्यंत सादर करायचे. या सुवर्ण क्षणामध्ये तुम्ही आमचे साक्षीदार व्हावं. त्याचबरोबर आम्हाला पूजा प्रसून यांनी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्याची, त्यांना आमचं कार्यक्रमातील आमचं काम सांगण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आम्हाला दरवर्षी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनीता चव्हाण ह्या ताई आमच्या मदत करत असतात. त्या ताईंचंही मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.